साईड फिटिंग करण्याची मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे। तर याआधी जो मी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये साडीचा पदर कसा काढायचा ते दाखवलं होतं। आता मी तुम्हाला साईड फिटिंग दाखवत आहे। तर सुरुवातीला आधी साईड फिटिंगसाठी आपल्याला साडीचा काही भाग सोडून द्यायचा आणि त्यानंतर साडीच्या निऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। पहिली जी निरी असते ती मोठी असते आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या निऱ्या असतात त्या मीडियम साईजमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। निऱ्या ज्या असतात त्या एकापाठोपाठ एक घ्यायच्यात, म्हणजे त्या निऱ्यांमध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे। आता इथे बघा, आपण साईड फिटिंगसाठी जो भाग सोडलेला आहे तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला। आणि आता निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या निऱ्या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। आता निऱ्या खोचून झाल्या की त्यानंतर साईड फिटिंगचा जो भाग आपण सोडलेला आहे तो निऱ्यांच्या आतल्या साईडने आपल्याला वरती असा खेचून घ्यायचा आहे। साडीची जर का बॉर्डर असेल, म्हणजे लेस वगैरे असेल तर किंवा काठ असेल तर तो व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आतल्या साईडने, म्हणजे निऱ्यांच्या आतल्या साईडने आपल्याला तो जो भाग असणार आहे तो ओढून घ्यायचा आहे। आता हा ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथे रबराचा वापर करायचा आहे। जो आपण केसांचा रबर वापरतो तो त्या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला तो साडीचा भाग आहे तो खोचून घ्यायचा आहे। आणि यामुळे काय होईल की तुमचा जो साईड फिटिंगचा जे टोक आहे ते अजिबात हलणार नाही किंवा सुटणार नाही आणि अगदी जशाच तसं तुमचं राहू शकेल। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही साईड फिटिंग करू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।